नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओंना खूप छान सपोर्ट करत आहात, त्यासाठी पहिल्यांदा तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आज आपण इथं दिवाळीची स्पेशल रेसिपी बनवणार आहे। भाजणीची चकली हा आपला दिवाळीतील एक पारंपरिक पदार्थ आहे। म्हणजे भाजणीपासून बनवलेली चकली, नाहीतर मैद्यापासूनही बनवता येते आपल्याला चकली, परंतु भाजणीची चकलीची टेस्ट काही वेगळीच लागते। त्यातच चकली जर व्यवस्थित नाही झाली, म्हणजे काहीतरी बिघडली, तर आपल्याला खूप वाईट वाटतं। म्हणजे आपली पूर्ण दिवाळीचा आपला हिरमोड झाल्यासारखं वाटतं। इथं मी भाजणीची रेसिपी आणलेली आहे खास तुमच्यासाठी। चला तर मग साहित्य घेतलेलं आहे आपण भाजणी बनवण्यासाठीचं। इथे मी या मापाने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। हे आपलं मापट्याचा चौथा भाग आहे, म्हणजे याला कोळवं म्हणतात। आता तुमच्या इथे याला काय म्हणतात मला काही कल्पना नाही, पण आमच्या इकडे तर याला कोळवं म्हणतात। आता या मापाने मी इथं 4 मापं घेतलेली आहेत तांदळाची। तांदूळ हा मी रेशनचा वापरलेला आहे। रेशनच्या तांदळापासून खूप सुंदर खुसखुशीत अशा चकल्या होतात। 4 मापं मी तांदळाचे घेतलेले आहेत। त्याचाच अर्धा भाग आपल्याला इथं हरभऱ्याच्या डाळीचा वापरायचा आहे। हरभऱ्याची डाळ मी 2 मापं घेतलेली आहे। हरभऱ्याच्या डाळीचा अर्धा भाग आपल्याला इथं उडदाची डाळ घ्यायची आहे। म्हणजे 1 माप मी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाच्या डाळीच्या अर्ध माप आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे। अर्ध माप इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता वाटीने आपण इथं पोहे मोजून घेतलेले आहेत। म्हणजे आपल्याला इथं एकूण 2 किलोची चकली बनवायची आहे, त्यामुळे मी 2 किलोसाठी 1 वाटीच फक्त पोहे वापरणार आहे। अर्धा वाटी शाबू वापरायचा आहे आपल्याला इथं, आणि अर्धा वाटी आपल्याला इथं धने वापरायचे आहेत। अख्खे धने घ्यायचे आहेत आपल्याला, ते भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथं मोठे 2 चमचे मी जिरे वापरलेले आहेत। पहिल्यांदा आपण इथं तवा गरम करून घेतलेला आहे। जाडसर आपल्याला इथं तवा वापरायचा आहे, म्हणजे आपले तांदूळ पटकन करपले जाणार नाहीत। भाजणी भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेणार आहे। तुम्ही साहित्य मोजण्यासाठी वाटीचाही वापर करू शकता। 4 वाटी तांदळास 2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अशा पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता। आता आपले तांदूळ अशा पद्धतीने भाजत आहेत। आपल्याला पूर्ण लालसर रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। चकलीची भाजणी बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो। आता इथं मी 2 किलोच्या प्रमाणात भाजणी बनवत आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागणार आहे। तुम्ही इथं तांदळाचा रंग बघतच आहात। इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे। गॅस हा मोठ्या फ्लेमवरती नाही करायचा, मीडियम फ्लेमवरतीच रंग असा तांदळाचा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदूळ। आता कंपॅरिझन केलं तर, म्हणजे आपले कच्चे तांदूळ बघितले तर अशा पद्धतीचा रंग आहे, आणि भाजलेले तांदूळ तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील। रंग पूर्ण असा ब्राऊन झालेला आहे। असा रंग येईपर्यंतच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। दिवाळीतील सर्व पदार्थांपैकी चकली हा माझा सर्वात आवडता पदार्थ आहे। मला बनवायलाही खूप आवडते आणि खायलाही खूप आवडतात चकल्या। आता इथं तुम्ही बघितलंच आहात, तांदूळ आपला भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये डाळ भाजून घेणार आहे। डाळ ही आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ भाजत असताना थोडे पेशन्स जास्त लागतात, म्हणजे आपल्याला डाळ भाजत असताना गॅस मोठा करूनही चालत नाही। लो फ्लेमवरतीच आपल्याला गॅसच्या डाळ भाजावी लागते आणि सतत हलवत राहावं लागतं। करपली तर डाळ चकली पूर्ण काळी पडू शकते, चकलीचा रंग बदलू शकतो, आणि मऊ राहिली तरीही चकली आपली मऊ होऊ शकते। त्यामुळे कडकडीत आपल्याला डाळ भाजून घ्यावी लागते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सतत हलवत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। आता डाळ आपली भाजून झालेली आहे। तर तुम्ही रंग पाहतच आहात डाळीचा, अशा पद्धतीनं भाजून घेतलेली आहे डाळ आपण इथं। अशा पद्धतीनं भाजणी बनवली तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही। या चकल्या भाजत असताना तेलकटही होत नाहीत आणि पटकन भाजल्याही जातात। भाजणीच्या चकल्यांची काही टेस्टच वेगळी लागते, खूप छान लागतात चवीला। आता आपण इथं त्याच तव्यामध्ये परत उडदाची डाळ भाजून घेत आहे। उडदाची डाळ भाजण्यासाठी जास्त आपल्याला वेळ लागत नाही, पटकन भाजलीही जाते। गॅसची फ्लेम आपल्याला लोवरतीच ठेवायची आहे। उडदाच्या डाळीमुळे चकलीला चिकटपणा येतो आणि चवीलाही लागतात डाळीमुळे उडदाच्या। आता इथं आपण डाळ असेच भाजून घेत आहे। उडदाची डाळ करपू नये म्हणून आपल्याला सतत हलवावी लागते, म्हणजे गॅसची फ्लेम लो जरी असली तरी उडीद डाळ पटकन भाजली जाते। त्यामुळे आपल्याला ती सतत हलवून अशी कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। चकली बनवण्यासाठीचा एकही जिन्नस आपल्याला बिना भाजता वापरायचा नाही। सगळे आपल्याला इथं धान्य भाजूनच वापरायचे आहेत, त्यामुळेच तर खरी चकली अशी खुसखुशीत बनते। आता डाळीचा रंग तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत आहात,
असा लालसर रंग येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे। आता आपली डाळ इथं उडदाची भाजून झालेली आहे। असा रंग आलेला आहे, तुम्ही आता पाहत आहात असा। उडदाची डाळ आता काढून घेऊयात आपण आणि त्याच तव्यामध्ये परत आपण आता मुगाची डाळ भाजणार आहे। उडीद डाळीपेक्षाही फास्ट म्हणजे लवकर भाजते मुगाची डाळ, जास्त वेळ लागत नाही यालाही भाजण्यासाठी। जास्त वेळ खरा तर लागतो तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी। उडदाची डाळ भाजल्यानंतर आपल्याला इथं पटकन मुगाची डाळ ही भाजून झालेली आहे। चकली भाजणी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता मुगाची डाळ भाजल्यानंतर आपण त्याच तव्यामध्ये पोहे भाजून घेणार आहे। पोहे आपल्याला इथं भाजूनच घ्यायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत होतात। चकली खुसखुशीत होण्यासाठी परफेक्ट भाजणी भाजायला हवी। अशाच पद्धतीने आता सर्व भाजून आपण घेतलेलं आहे। पोहेही असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत। आता त्याच तव्यामध्ये परत आपण धने भाजून घेणार आहे। शाबू आपल्याला सर्वात शेवट भाजायचे आहेत। शाबूलाही खूप जास्त वेळ लागतो, लो फ्लेम वरती भाजून घ्यावे लागतात, त्यामुळे आपण सगळ्यात लास्टला भाजणार आहे। धने पण आपले पटकन इथं भाजून होतात। हे भाजत असताना जो त्याचा वास येतो त्याच्यामुळेच तर खरी दिवाळी आहे असं फील येतो। आता आपण त्याच तव्यामध्ये परत जिरे भाजून घेणार आहे। चकलीचं पीठ मळत असताना जिरे घालण्यापेक्षा आधी भाजणी भाजत असतानाच त्याच्यामध्ये भाजून जिरे टाकले की खूप छान वास येतो आणि चवीलाही लागतात खूप छान अशा पद्धतीने बनवलेल्या चकल्या। आता इथं आपले जिरे भाजून झालेले आहेत। इथे आता शेवटचा आपला जिन्नस शाबू आपण इथं भाजून घेणार आहे। शाबू भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, म्हणजे गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली, म्हणजे थोडा जरी गॅस वाढवला तर शाबू पूर्ण करपले जातात, काळे पडतात। त्यामुळे आपल्याला गॅसच्या लो फ्लेम वरती शाबू असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे लागतात। चकलीमध्ये जास्त शाबूही वापरायचे नाहीत, नाहीतर कडकडीत होतात चकल्या, म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत होण्यापेक्षा त्या कडकडीत होतात। नेहमी चकली बनवत असताना त्याच्यामध्ये जो तांदूळ वापरतो आपण, तो चिकट भात होणारा तांदूळ कधीच वापरायचा नाही। असा सुटसुटीत भात होणारा तांदूळ वापरायचा, त्यामुळे चकल्या अशा खुसखुशीत होतात। रेशनचा तांदळाच्या तर खूप छान चकल्या होतात। आता मी जो वापरलेला आहे तो रेशनचाच तांदूळ आहे। या भाजणीचा चकलीचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, नक्की बघा। आता आपला शाबू इथं भाजून झालेला आहे। असा लालसर रंग येईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला इथं शाबू भाजून घ्यायचा आहे।